वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण पॉईंट पाहिला होता ऑर्डर्ड पेअर. नेक्स्ट पॉईंट कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्स. ऑर्डर्ड पेअरमध्ये काय पाहिलं होतं तर आपण पेअर लिहितो, त्याची ऑर्डर महत्त्वाची असते. फर्स्ट असेल त्याला आपण म्हणतो फर्स्ट कॉम्पोनंट, सेकंड बीला आपण काय म्हणतो सेकंड कॉम्पोनंट. नेक्स्ट कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ टू सेट्समध्ये काय पाहिलं होतं तर दोन नॉन एम्प्टी सेट असतील त्यांचं कार्टेशियन प्रोडक्ट जर आपण घेतलं तर आपल्याला काय मिळते ऑर्डर्ड पेअर मिळते. आणि त्याच्यामधला पहिला जो कॉम्पोनंट असतो कुठला असतो कॅपिटल ए आणि सेकंड असतो सेकंड सेटमधला. याच्यावरचं एक एक्झाम्पल पण पाहिलं. त्यानंतर नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए क्रॉस बी. जर आपल्याला कार्डिनॅलिटी लिहायची असेल ए क्रॉस बी मधली तर आपल्याला काय करावं लागतं नंबर ऑफ एलिमेंट्स ए इंटू नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी. तेव्हा आपल्याला ए क्रॉस बी मधले एलिमेंट्सचा नंबर मिळतो. ठीक आहे, आपण नेक्स्ट पॉईंट पाहू आता. नेक्स्ट पॉईंट आहे कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ अ सेट विथ इटसेल्फ. कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ अ सेट विथ इटसेल्फ म्हणजे एक सेट जर असेल, समजा कॅपिटल ए हा सेट आहे तर त्याचं कार्टेशियन प्रोडक्ट आपण काय करणार आहोत त्यासोबतच घेणार आहोत. म्हणजे आपल्याला मिळेल ए क्रॉस ए विच इज इक्वल टू ए स्क्वेअर आपल्याला मिळतो. हेच आपण कसं लिहू शकतो सेटमध्ये लिहिताना ऑर्डर्ड पेअर मिळेल आपल्याला ए कॉमा बी सच दॅट. आता ए क्रॉस ए हे दोन सेट आहेत. याच्या सेटमध्ये ऑर्डर्ड पेअर मिळेल सच दॅट फर्स्ट कॉम्पोनंट ए मधला असेल आणि सेकंड कॉम्पोनंट सुद्धा कुठला असेल ए मधलाच असेल असं आपण इथे सांगू शकतो. म्हणजेच आपल्याला काय मिळेल तर ऑर्डर्ड पेअर ए कॉमा बी सच दॅट ए कॉमा बी बिलॉंग्स टू कॅपिटल ए असा सेट आपल्याला मिळतो. केव्हा जेव्हा कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ अ सेट विथ इटसेल्फ असेल तेव्हा. नेक्स्ट अशा वेळी आपण काय म्हणणार आहोत वेअर ए कॉमा बी ही काय आहे आपली ऑर्डर्ड पेअर आहे. नेक्स्ट जर 3 टाइम्स आपण घेतला म्हणजेच ए क्यूब इज इक्वल्स टू मिळेल ए क्रॉस ए विच इज इक्वल टू ऑर्डर्ड पेअरमध्ये बघा 3 एलिमेंट्स मिळतील ए बी सी सच दॅट हे तिन्ही एलिमेंट्स कुठले असणार आहेत कॅपिटल ए मधलेच असणार आहेत. म्हणजे इथे जो आपल्याला मिळतो ऑर्डर्ड पेअर ए बी सी त्याला आपण काय म्हणणार आहोत इज ऑर्डर्ड ट्रिपलेट. याच्यावरही एक्झाम्पल बघू आपण एक. एक्झाम्पल आहे इफ कॅपिटल ए इज इक्वल टू 4,5 देन आपण काय लिहिणार आहोत ए क्रॉस ए आणि ए क्रॉस ए म्हणजे ए स्क्वेअर आणि ए क्यूब पाहणार आहोत. आपल्याला कसं मिळेल ए क्रॉस ए काय मिळेल याच्यामध्ये ऑर्डर्ड पेअर असेल. कशी लिहितो आपण ती ए क्रॉस ए मधले ए मधला एक कॉम्पोनंट अगेन सेकंड सेटमधला एक कॉम्पोनंट. आता फर्स्ट कॉम्पोनंट काय आहे 4. त्यानंतर सेकंडमध्ये काय आहे एच हा सेट आहे ना मग 4 असं लिहू शकतो. आणखीन काय मिळेल 4,5 नेक्स्ट 5,4 मिळेल आणि लास्ट 5,5 असा सेट मिळतो आपल्याला. काय केलं आपण ए क्रॉस ए या सेटमधले एलिमेंट ए या सेटमधल्या एलिमेंट्सचे लिहिले त्याच्याशीच कम्पेअर करून लिहिलेले आहेत 4,4 4,5 5,4 आणि 5,5 हा मिळाला आपल्याला ए क्रॉस ए म्हणजेच हा काय आहे आपला ए स्क्वेअर असेल. नेक्स्ट ए क्यूब पाहू आपण काय मिळेल ए क्रॉस ए असं आपल्याला मिळेल. म्हणजे इथे आपल्याला 3 एलिमेंट्स मिळणार आहेत. आपण स्टार्ट करून ए मधलेच सगळे एलिमेंट आहेत पण ते कसे 3च्या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत ऑर्डर्ड ट्रिपलेटमध्ये. कसे मिळतील पहा 4,4,4 असं सुद्धा लिहू शकतो. नेक्स्ट 4,4,5 नेक्स्ट आणखीन काय मिळेल 4,5,4 अगेन 4,5,5 नेक्स्ट आता 5 यूज करून लिहू आपण 5,5,5 5,5,4 अगेन 5,4,5 अँड लास्ट काय मिळेल आपल्याला 5,4,4
ए क्यूबमध्ये काय पाहिलं आपण, ट्रिपलेट लिहायचं आहे विथ इट सेल्फ. 3 एलिमेंट ए मधलेच घ्यायचे आहेत. मग असे किती एलिमेंट्स मिळाले आपल्याला, एकूण 8 ट्रिपलेट्स मिळतात. कशामध्ये, ए क्यूबमध्ये आपल्याला 8 ट्रिपलेट्स मिळाले आहेत. ए मध्ये किती, 2 एलिमेंट आपल्याला दिलेले होते. ठीक आहे. ए स्क्वेअर आपल्याला मिळाला. ए क्रॉस ए म्हणजे आपण 2 ऑर्डर्ड पेअरमध्ये लिहिणार आहोत. ते याच्यामध्ये 4 मिळतात ऑर्डर्ड पेअर आणि ए क्यूबमध्ये 8 ट्रिपलेट्स मिळतात. हे कशासाठी झालं, तर कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ अ सेट विथ इट सेल्फ. नेक्स्ट नोट आहे, नोटमध्ये काय असेल, इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए किती आहे, एम. ए मध्ये जर एम एलिमेंट्स असतील देन नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए क्रॉस ए क्रॉस ए किती मिळेल पहा. आपण काय म्हणतो, नंबर ऑफ एलिमेंट्स इन कार्टेशियन प्रोडक्ट काढायचे असेल तर जे सेट्स असतील त्याचे नंबर ऑफ एलिमेंट्सची मल्टिप्लिकेशन करायची असते. मग इथे आपल्याला काय मिळेल, नंबर ऑफ एलिमेंट्स इन एम किती आहे, सॉरी ए किती आहे, एम. अगेन इन ए एम आणि लास्ट ए साठी पण एम मिळेल. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे, एम क्यूब. त्यानंतर हेच आपण कसं लिहू शकतो, तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए क्यूब, ए क्रॉस ए म्हणजेच काय असतो, ए क्यूब असतो. तर याच्यातले नंबर ऑफ एलिमेंट्स किती असणार आहे, एम क्यूबच्या फॉर्ममध्ये. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए किती आहे, एम. तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए क्यूब किती असणार आहे, एम क्यूब असेल. तसंच जर आपण पाहिलं तर अप टू आर टाइम्स असेल. ए क्रॉस ए अप टू किती, आर टाइम्स असेल तर त्याची कार्डिनॅलिटी सुद्धा आपल्याला किती मिळेल, नंबर ऑफ एलिमेंट्स ए रेस टू आरला मिळेल आपल्याला. ठीक आहे. हा पॉईंट झाला आपला कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ अ सेट विथ इट सेल्फ. आपला नेक्स्ट पॉईंट आहे डेफिनेशन्स ऑफ रिलेशन्स, डोमेन, कोडोमेन अँड रेंज ऑफ अ रिलेशन. डेफिनेशन्स पाहणार आहोत, कन्सेप्ट पाहणार आहोत आपण या पॉईंटशी. फर्स्ट त्याच्यामध्ये पॉईंट आहे रिलेशन. रिलेशन म्हणजे कसं रिलेशन असेल, तर आपण रिलेट करतो एखाद्या वस्तूला किंवा गोष्टीला. रिलेशन ही कन्सेप्ट कुठून आलेली आहे, तर इंग्लिश लँग्वेजमधून आलेली आहे. अकॉर्डिंग टू 2 सब्जेक्ट्स और 2 क्वांटिटीज असं आपण म्हणू शकतो. 2 सब्जेक्ट असतील किंवा क्वांटिटीज असतील त्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन असेल, रिलेटेड साम्य असेल तर आपण म्हणू शकतो की त्यांचं एकमेकांशी काहीतरी रिलेशन आहे. किंवा फॅमिली मेंबर्स असतील आपले, त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो ए इज फादर ऑफ बी किंवा सी इज फ्रेंड ऑफ डी, असं रिलेशन सांगू शकतो. पण मॅथमॅटिक्समध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आपल्याकडे नंबर्स असतात, इंटिजर्स असतात. तर त्या इंटिजर्ससाठी आपण रिलेशन पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सपोज असेल एम इज फॅक्टर ऑफ एन. एन हा नंबर आहे आणि एम हा त्याचं काय आहे, फॅक्टर आहे. मग हे रिलेशनच झालं ना. आणि हे जर रिलेशन आपण डिनोट केलं, डिनोटेड बाय कॅपिटल आर, तर आपण हे कसं लिहू शकतो, एम इज फॅक्टर ऑफ एन. असे 2 नंबर घ्यायचे की एम हा एनचा फॅक्टर असेल. मग आपण हे घेऊ शकतो 2 इज रिलेटेड टू 4, म्हणजेच 4चा फॅक्टर 2 आहे, 2 हा 4चा फॅक्टर आहे आणि हे रिलेशन आरने डिनोट केलं आहे ना. म्हणून हे आपण कसं रीड करणार, 2 इज रिलेटेड टू 4. आणखीन काय लिहू शकतो, 3 इज रिलेटेड टू 6, 5 इज रिलेटेड टू 10, 6 इज रिलेटेड टू 12 असं आपण सांगू शकतो. आर मीन्स हे रिलेशन काय सांगितलं होतं, तर एम इज फॅक्टर ऑफ एन असं रिलेशन असेल आपलं. आणखीन म्हणजेच थोडक्यात काय रिलेशन म्हणजेच काय असेल, तर अ वेल डिफाइंड रिलेशन बिटवीन elements of sets A and B. 2 A and B हे सेट आहेत. त्याच्यामधलं रिलेशन जे असेल एलिमेंट्समधलं ते कसं दिलं जातं, गिवन बाय A इज रिलेटेड टू B, सच दॅट A बिलॉंग्स टू कॅपिटल A असणार आहे आणि B बिलॉंग्स टू कॅपिटल B मधला असेल. तर याच्यावरून आपल्याला काय मिळते, दिस गिव्स अँड ऑर्डर्ड पेअर. ऑर्डर्ड पेअर कशी मिळते, A, Bच्या फॉर्ममध्ये.
आणि हीच ऑर्डर्ड पेअर काय असणार आहे, ही काय डिफाईन करते, डिफाइन्स अ सबसेट ऑफ ए क्रॉस बी. सबसेट असणार आहे कारण ए आणि बी हे पॉईंट्स कुठले असणार आहेत, स्मॉल ए बी कॅपिटल ए बी मधले असणार आहेत. त्यामुळे ही ऑर्डर्ड पेअर काय होईल, सबसेट होईल ए क्रॉस बीची. रिलेशनमध्ये आपण काय पाहिलं तर रिलेशन दिलेलं असतं आपल्याला, फॉर एक्झाम्पल एम इज फॅक्टर ऑफ एन अँड इट इज डिनोटेड बाय आर. तर आपण अशा फॉर्ममध्ये लिहू शकतो. आणखीन काय, त्याच्यावरून आपल्याला ऑर्डर्ड पेअर मिळते आणि ती ऑर्डर्ड पेअर काय असते, सबसेट असते ए क्रॉस बीचा. ठीक आहे, याच्यावरती एक्झाम्पल बघू आपण म्हणजे तुम्हाला नीट समजेल. एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे, इफ कॅपिटल ए इज इक्वल टू 2, 3, 4, 5 and b is equal to 6, 7, 8, 10. Then the relation A is related to B if A is factor of B given by a subset. म्हणजेच A is related to B सांगितलं आहे ना आपल्याला इथे. तो कसा असणार आहे, A is factor of B. आपण ऑर्डर्ड पेअर कशी लिहितो, A, Bच्या फॉर्ममध्ये. मग आपल्याला काय सांगितलं आहे, A हा फॅक्टर आहे Bचा. म्हणजेच इथे बी जो कॉम्पोनंट असेल त्याचा ए हा कॉम्पोनंट काय असणार आहे, फॅक्टर असणार आहे. पण आपल्याला हे कशावरून लिहायचं आहे तर या दोन सेट्सवरून आपल्याला हे लिहायचं आहे. कसं लिहिता येईल, आपल्याला सबसेट मिळेल. कशाचा सबसेट असेल, ए क्रॉस बीचा तो सबसेट असेल कारण इलेमेंट्स ऑर्डर्ड पेअर ए आणि बी मधून येणार आहेत. तर काय काय मिळेल पहा, पहिल्यांदा 2 पासून स्टार्ट करू आपण. 2 हा फॅक्टर कशाचा आहे, 6चा आहे. अगेन 2 इज फॅक्टर ऑफ 8, 2 इज फॅक्टर ऑफ 10. 2 हा 7चा फॅक्टर आहे का, नाही आहे, त्यामुळे तो येणार नाही. नेक्स्ट 3 पाहू कोणाचा फॅक्टर आहे, 6चा फॅक्टर आहे. 3 इज फॅक्टर ऑफ 6. अगेन 3साठी फक्त आपल्याला एवढंच मिळेल. 8 आणि 10चा हा फॅक्टर नाही आहे, रिमाइंडर 0 मिळत नाही आपल्याला. त्यानंतर 4 पाहू, 4 इज फॅक्टर ऑफ 8. 6, 7 आणि 10चा हा फॅक्टर येणार नाही. नेक्स्ट लास्ट आहे 5 इज फॅक्टर ऑफ 10. ठीक आहे, म्हणजे हा आपल्याला सबसेट मिळाला. हा सबसेट कशाचा आहे, ए क्रॉस बीचा सबसेट आहे. काय पाहिलं याच्यामध्ये, आपल्याला रिलेशन काय सांगितलं होतं, ए इज फॅक्टर ऑफ बी. ए हा फर्स्ट कॉम्पोनंट असतो आणि बी हा सेकंड कॉम्पोनंट. म्हणजे फर्स्ट कॉम्पोनंट हा सेकंड कॉम्पोनंटचा काय असेल, फॅक्टर असेल. अशा फॉर्ममध्ये आपण सेट लिहिलेला आहे. कशावरून, ए आणि बी आपल्याला दिले होते. ए मधला एलिमेंट हा बी मधल्या एलिमेंटचा फॅक्टर असेल. अशी ऑर्डर्ड पेअर आपल्याला लिहायची होती. हे एक्झाम्पल झालं. आणखीन काय सांगू शकतो आपण की प्रत्येक जे रिलेशन असतं ए आणि बी मधलं ते रिलेशन काय असतं, सबसेट ऑफ ए क्रॉस बी. आता ए आणि बी, ए क्रॉस बी याच्यामधलं रिलेशन काय होतं, ए इज फॅक्टर ऑफ बी. त्या रिलेशनचा आपण सेट लिहिला ना, तो सबसेट असणार आहे कशाचा, ए क्रॉस बीचा. हे लक्षात ठेवा. काय आपण पाहिलं तर एव्हरी रिलेशन बिटवीन ए अँड बी इज सबसेट ऑफ ए क्रॉस बी. म्हणजे हे जे रिलेशन आपल्याला ए आणि बी वरून मिळाला तो काय असणार आहे, ए क्रॉस बीचा सबसेट असेल. आणखीन सपोज जर आपल्याकडे असेल ए इज इक्वल टू बी, हे दोन सेट इक्वल आहेत. कधी इक्वल येतील, ज्यावेळी ए आणि बीचे एलिमेंट्स काय असणार आहेत, सेम असतील तेव्हाच इक्वल असू शकतात. म्हणजेच हा जो दिलेला जो काही सेट असेल तो काय असेल, सबसेट असेल ए क्रॉस एचा. का सबसेट असेल, दोन्ही सेट इक्वल आहेत, एलिमेंट्स इक्वल आहेत, म्हणजे तो एकच सबसेट असणार आहे किंवा एकच सेट असणार आहे. जसं की आपण कशामध्ये पाहिलं, कार्टेशियन प्रोडक्टमध्ये पाहिलं की सेट विथ इट सेल्फ बघितलं ना, ए क्रॉस ए. दोन्ही पण सेम असतील, ए इज इक्वल टू बी, तर त्यांचं कार्टेशियन प्रोडक्ट काय असणार आहे, सबसेट ऑफ ए क्रॉस ए असेल असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणखीन इफ ए इज नॉन एम्प्टी सेट, एनी रिलेशन इन ए क्रॉस ए इज कॉल्ड बायनरी रिलेशन. आपल्याला ए क्रॉस ए मध्ये कुठलंही रिलेशन दिलं असेल, ए क्रॉस ए मध्ये एकच सेट दिलेला आहे, ए क्रॉस ए फाइंड आउट करायला सांगितलं असेल आणि काहीतरी रिलेशन म्हणजेच कसं, इथं कसं दिलं आहे आता, ए इज फॅक्टर ऑफ बी किंवा ए इज लेस दॅन बी अशा फॉर्ममध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, बायनरी रिलेशन असं म्हणणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, कॅपिटल ए इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5 अँड कॅपिटल बी इज इक्वल टू 1, 4, 5. तर आपल्याला आर हे रिलेशन कसं सांगितलेलं आहे, लेट कॅपिटल आर बी अ रिलेशन सच दॅट एक्स वाय हे रिअल नंबर्समधले असणार आहेत आणि कसं सांगितलेलं आहे, एक्स इज लेस दॅन वाय.
एक्स इज लेस दॅन वाय, म्हणजेच एक्स वाय ही ऑर्डर्ड पेअर असेल, त्याच्यामधला पहिला कॉम्पोनंट कसा असेल, सेकंड कॉम्पोनंटपेक्षा लहान असेल, असा त्याचा अर्थ आहे. बघू आपल्याला याच्यावरून काय सोल्युशन मिळतं. सोल्युशनमध्ये आपण पहिल्यांदा लिहून घेऊ की आपल्याकडे काय काय आहे. लेट ए इज इक्वल टू काय आहे 1 2 3 4 5, बी इज इक्वल टू आहे 1 4 अँड 5 हे दिलेले आहेत. आपल्याला याच्यावरून रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. आर सांगितलं ना, म्हणजे आपला सेट काय असणार आहे आरचा. हा जो सेट मिळतो ना आपल्याला, तो आता आपण काय म्हणणार आहोत, आर हा सेट असेल. तर तो कसा असेल, ऑर्डर्ड पेअर असेल त्याच्यामध्ये, पण ऑर्डर्ड पेअरमधला फर्स्ट कॉम्पोनंट हा सेकंड कॉम्पोनंटपेक्षा लहान असेल. फर्स्ट कॉम्पोनंट कुठून येणार, कॅपिटल ए मधून, आणि सेकंड कॉम्पोनंट बी मधून. फर्स्ट इथे आहे 1, इथे फर्स्ट 1 आहे. 1,1 घेऊ शकतो का आपण, नाही घेऊ शकत, कारण ते दोन इक्वल होतात. आपल्याला सेकंड कॉम्पोनंट मोठा घ्यायचा आहे. मग काय येईल, 4 येईल. अगेन 1 इज लेस दॅन 5. नेक्स्ट 2 हा एलिमेंट आहे. 2 हा लेस दॅन 1 आहे का, नाही आहे. 2 लेस दॅन 4 आणि 2 लेस दॅन 5 असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मिळेल 2 इज लेस दॅन 4, 2 इज लेस दॅन 5. नेक्स्ट आहे 3. 3 हा 4 आणि 5 पेक्षा लहान आहे, म्हणजे आपल्याला 2 ऑर्डर्ड पेअर मिळतील. 3 इज लेस दॅन 4, 3 इज लेस दॅन 5. लेस दॅन का म्हणतो, आपल्याला कंडिशन दिलेली आहे. नेक्स्ट 4 आहे लास्ट. 4 इज इक्वल टू 4 येणार, ते इक्वल येतील. आपल्याला लेस दॅन हवा, मग आपण काय लिहू शकतो, 4 इज लेस दॅन 5. इथे 5 इज लेस दॅन 5 मिळेल का, नाही. आणि 5 इक्वल टू 5 आपण लिहू शकत नाही. या सेटमध्ये पाहिलं तर 5 पर्यंत नंबर्स आहेत, याच्यामध्ये पण लास्ट 5 आहे. त्यामुळे आपल्याला काय काय मिळाले पहा, ऑर्डर्ड पेअर 1 4 1 5 2 4 2 5 3 4 3 5 आणि 4 5 हे रिलेशन मिळालेलं आहे. आणि हेच रिलेशन आपण काय म्हणतो, सबसेट असतो. कशाचा, ए क्रॉस बीचा. हा सबसेट कशाचा असेल, ए क्रॉस बीचा. का सबसेट असेल, कारण हे जे सगळे ऑर्डर्ड पेअर्समधले एलिमेंट्स आहेत ते कुठले आहेत, ए आणि बी मधले आहेत. हेच आपण डायग्रामने सुद्धा दाखवू शकतो. कसं दाखवता येईल, 2 सेट दिलेत ना, ए आणि बी. हा असेल आपला सेट कॅपिटल ए आणि हा असेल कॅपिटल बी. आपल्याला दिलेलं रिलेशन दाखवायचं आहे. ए मध्ये काय काय आहे, 1 2 3 4 अँड 5. बी मध्ये आहे 1 4 अँड 5 असं सांगितलेलं आहे. आता आपण रिलेशन कसं दाखवणार, तर जे ऑर्डर्ड पेअर आपल्याला मिळाले त्याच्यावरून दाखवायचे. 1 हा 4 पेक्षा लहान आहे, म्हणजे हे असं मिळेल 1 इज लेस दॅन 4, 1 इज लेस दॅन 5. नेक्स्ट आहे 2. 2 इज लेस दॅन काय आहे, 4 आहे. 2 इज लेस दॅन 4, 2 इज लेस दॅन 5. नेक्स्ट इज 3. 3 इज लेस दॅन 4, 3 इज लेस दॅन 5. नेक्स्ट लास्टला काय आहे, 4 इज लेस दॅन 5 असं मिळेल आपल्याला. म्हणजे हे आपल्याला असं रिलेशन दाखवू शकतो आपण डायग्रामद्वारे. ठीक आहे. या पॉईंटमध्ये आपण काय पाहिलं, तर रिलेशनमध्ये आपण पाहिलं की आपलं एक रिलेशन दिलेलं असतं मॅथमॅटिक्समध्ये. कसं रिलेशन पाहिलं, ए इज फॅक्टर ऑफ बी किंवा एक्स इज लेस दॅन वाय अशा फॉर्ममध्ये असतात. दिलेल्या सेटमधून आपल्याला त्याचा सबसेट फाइंड आउट करायचा असतो, की जो की कॅपिटल आर असतो. हे डायग्राममध्ये पण आपण दाखवू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे आपला डोमेनचा पॉईंट आहे. डेफिनेशन डोमेनची काय सांगितलेली आहे, द सेट ऑफ ऑल फर्स्ट कॉम्पोनंट ऑफ द ऑर्डर्ड पेअर्स इन रिलेशन आर इज कॉल्ड डोमेन ऑफ द रिलेशन आर. फर्स्ट कॉम्पोनंट कुठले, ऑर्डर्ड पेअर रिलेशन आर मधले असतात, त्याचा जो सेट असतो त्याला काय म्हणतात, डोमेन ऑफ रिलेशन आर. म्हणजेच हा जर आरचा सेट असेल तर ऑर्डर्ड पेअरमधला फर्स्ट कॉम्पोनंट म्हणजे 1 1 2 2 3 3 4 हा काय असेल, डोमेन असेल आरचा. म्हणजेच हे आपण कसं डिफाईन करू शकतो, तर डोमेन ऑफ आर इज इक्वल टू ए सच दॅट आपण ए कॉमा बी अशा फॉर्ममध्ये लिहितो ना. फर्स्ट कॉम्पोनंट ए असतो, तर त्याचा सगळा जो सेट असेल त्याला आपण डोमेन ऑफ आर म्हणणार आहोत. सच दॅट ए कॉमा बी बिलॉंग्स टू
कॅपिटल आर. ए बी हे कॅपिटल आर मधलेच असतात. ही झाली डोमेनची डेफिनेशन. काय सांगते मी समजलं का बघा. जो रिलेशनचा सेट मिळणार आहे आपल्याला त्यातले जे फर्स्ट एलिमेंट असतात, फर्स्ट कॉम्पोनंट असतात ऑर्डर्ड पेअरमधले 1 1 2 2 3 3 4, हा जो सेट असेल त्याला काय म्हणतो आपण, डोमेन म्हणतो आरचा. नेक्स्ट डेफिनेशन आहे रेंजची डेफिनेशन असेल. या उलट रेंजची डेफिनेशन आहे तर द सेट ऑफ ऑल सेकंड कॉम्पोनंट्स ऑफ ऑल ऑर्डर्ड पेअर इन रिलेशन आर इज कॉल्ड द रेंज ऑफ द रिलेशन. म्हणजेच आपला सेट कसा असतो, ए कॉमा बी अशी ऑर्डर्ड पेअर असते. फर्स्ट कॉम्पोनंटच्या सेटला आपण म्हणतो डोमेन आणि सेकंड जो कॉम्पोनंट असेल आपला त्याच्या सेटला आपण काय म्हणणार आहोत, रेंज असं म्हणणार आहोत. म्हणजे याची डेफिनेशन असेल रेंज ऑफ आर इज इक्वल टू आपला सेकंड कॉम्पोनंट काय असतो बी, सच दॅट ए कॉमा बी कुठून, आरमधूनच आलेले असतात. ठीक आहे. आणि को डोमेन म्हणजेच काय, इफ आर इज रिलेशन फ्रॉम ए टू बी देन द सेट बी इज कॉल्ड द को डोमेन ऑफ द रिलेशन. आपलं रिलेशन कसं असेल, आर ए टू बी असं असतं ना. आता आपण बघितलं की ए मधले जे सगळे ऑर्डर्ड पेअर असतात, फर्स्ट कॉम्पोनंट कुठे ए मध्ये असतात त्याला आपण काय म्हणणार आहोत, डोमेन म्हणतो. रेंज म्हणजेच काय, जे सेकंड कॉम्पोनंट असतात बी मधून आलेले त्यांना आपण काय म्हणतो, रेंज. आणि को डोमेन म्हणजेच काय, ए टू बी असं रिलेशन दिलेलं आहे ना, म्हणजे जो बी असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत, को डोमेन. आणि इथे नोट काय सांगितले, रेंज इज सबसेट ऑफ को डोमेन. हे ऑब्वियस आहे. रेंज म्हणजे बी. बी हे कुठले असतात, समजा ए क्रॉस बी असेल तर ऑर्डर्ड पेअर ए कॉमा बी असते. स्मॉल ए असतो कॅपिटल ए मधला आणि स्मॉल बी असतो कॅपिटल बी मधला. मग हे सगळे सेकंड कॉम्पोनंट्सचे काय असणार आहे, सेट असणार आहे. हा सबसेट कशाचा होईल, को डोमेनचा सबसेट होईल. कारण को डोमेन आपला काय असणार आहे, कॅपिटल बी हा सेट असेल. म्हणून आपण म्हणू शकतो रेंज इज सबसेट ऑफ को डोमेन. नेक्स्ट आहे बायनरी रिलेशन ऑन अ सेट. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, लेट कॅपिटल ए बी नॉन एम्प्टी सेट देन एव्हरी सबसेट ऑफ ए क्रॉस ए इज बायनरी रिलेशन ऑन ए. म्हणजेच ए हा नॉन एम्प्टी सेट असेल, ए क्रॉस ए हा आपला कार्टेशियन प्रोडक्ट असेल आणि त्याचा जो सबसेट असेल तो म्हणजेच काय असणार आहे, बायनरी रिलेशन ऑन ए. सबसेट आपण कसं कॅपिटल आरच्या फॉर्ममध्ये लिहितो. याच्यामध्ये पहिला आपण हा काय होतो, सबसेट होतो दिलेल्या कार्टेशियन प्रोडक्टचा. म्हणजेच सबसेट असेल, सबसेट जो असेल जो रिलेशन आर मिळणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत बायनरी रिलेशन ऑन ए. एक एक्झाम्पल पाहू आपण यावरती. फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू आपल्याकडे असेल 2,3. आणखीन बी असेल 4,5. आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, ए क्रॉस ए क्रॉस बी, बी क्रॉस ए अँड बी क्रॉस बी. हे आपण फाइंड आउट करू शकतो. ए क्रॉस ए म्हणजे एतलेच एलिमेंट घेणार आहोत. काय काय मिळेल, 2,2 2,3 3,2 अँड 3,3 विथ इट सेल्फ घेणार आहोत. ए क्रॉस बी म्हणजे ए आणि बी. इथं काही आपल्याला रिलेशन सांगितलेलं नाही आहे, आपण डायरेक्ट लिहू शकतो. 2,4 2,5. पण लिहिताना कसे, आधी ए मधले एलिमेंट्स आणि नंतर बी मधले एलिमेंट्स असंच लिहावं लागेल आपल्याला. त्यानंतर बी क्रॉस ए, आधी बी मधले एलिमेंट्स त्याच्यानंतर ए मधले एलिमेंट्स. हे कसं मिळेल, 4,2 4,3 आणखीन काय मिळेल, 5,2 5,3 असं आपल्याला मिळेल. ए क्रॉस बी मध्ये पण 4 एलिमेंट्स मिळतात पहा, 2,4 2,5 त्यानंतर कॉमा 3,4 अँड 3,5. फर्स्ट कॉम्पोनंट यामध्ये एतला आणि सेकंड बी मधला. नेक्स्टमध्ये फर्स्ट कॉम्पोनंट बी मधला असेल आणि सेकंड ए मधला असेल. आणि लास्ट काय आहे, बी क्रॉस बी म्हणजे यातल्या बी मधलेच एलिमेंट घेणार आहोत आपण. 4,4 4,5 5,4 अँड 5,5 असे आपल्याला ऑर्डर्ड पेअर्स मिळतील. काही अवघड नाही आहे, फक्त ऑर्डर्ड पेअरचा क्रम बघायचा, ए की बी कोणत्या स्थानाला आहे ते पाहिलं की आपल्याला सेट लिहिता येईल. याच्यावरचे आणखीन एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.